once again, I welcome you all to the 10th edition of Ajanta Ellora International Film Festival. As we proceed, let us thank the backbone of this festival, the organizers. The festival has been presented by Nath Group, MGM University, and Yashwantrao Chavan Center. Organized by Marathwada Art, Culture and Film Foundation. Supported by Ministry of Information and Broadcasting, Government of India, NFDC, Maharashtra Government, Maharashtra Film, Theatre and Cultural Development Corporation. Powered by Prozone Mall, PVR Inox, the Solitaire Towers, Daily Hunt, French Embassy and the Iranian Cultural Center. Knowledge partner, MGM University School of Film Arts. Radio partner, MGM 90.8 FM. Designed by SVA Advertising. And special thanks to Dr. Baba Saheb Ambedkar, Marathwada University, Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation, Federation of Film Societies of India, FIPRESCO, India. Can we have a round of applause for all of them? I shall now request Shri Ashutosh Gowarkar, Honorary Chairperson of AIFF, to kindly felicitate our guest, Honorable Farah Khan, Film Director and Choreographer. I would now request Shri Sunil Sukthankar, Festival Director, to kindly come forward and summarize the festival. Thank you so much. First of all, I would like to say that it's really very difficult to summarize the festival. इतके छान अनुभव आहेत आणि आत्ता आम्ही सगळेजण असं म्हणत होतो की 5 दिवस कसे गेले हे कळलं नाही. आशुतोष गोवारीकर यांची सूचना आहे की 10 दिवसांचा का नाही करत आपण फेस्टिवल, आणि ते असंही म्हणाले की 10 दिवस कसे निघून जातील हेही कळणार नाही, त्यामुळे ते असेच होतील. तर बघूया, खरंच प्रयत्न करूया. कदाचित थोडे दिवस वाढवले आपण फेस्टिवलचे तर आणखीन छान फिल्म्स आणता येतील, आणखीन छान एकमेकांबरोबर खूप दिवस राहता येईल. तुम्हा सगळ्यांबरोबर असण्याचा खूप मोठा आनंद इथे असण्याचा हा सर्वात प्रथम मला सांगावासं वाटतोय. कारण मी प्रेक्षक म्हणून, एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून इथे आलो, त्यानंतर एक परीक्षक म्हणून पण इथे आलो. आय वॉज पार्ट ऑफ द इंडियन कॉम्पिटिशन ज्युरी, अँड नाव आय एम इन्व्हायटेड ॲज द फेस्टिवल डिरेक्टर हिअर. पण तरीसुद्धा तेव्हा जे मला सगळ्यांबरोबर असतानाचं स्पिरिट आवडलं होतं, ही जी सगळी ऑर्गनायझिंग टीम आहे त्यांचं जे स्पिरिट मला आवडलं होतं, ते मला आणखीन जवळून जाणून घेता आलं, त्यांच्यामध्ये असता आलं, त्यांच्याबरोबर एकत्र काम करता आलं, याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. आपण सगळे प्रेक्षक म्हणून इथे आहात. या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत ह्या चालवण्यासाठी या पडद्यामागे किती आणि काय काय हालचाली केव्हापासून चालू होत्या हे जर मी सांगत राहिलो तर मला वाटतं पूर्वीची संगीत नाटकं जशी रात्रभर चालायची तसं रात्रभर मला भाषण करत राहावं लागेल. मला हे आवर्जून सांगायला आवडेल की खूप वेगवेगळ्या फिल्म्स तर आपण पाहिल्यास. इंडियन कॉम्पिटिशन होतं, इंडिया फोकस होतं, फिनलंड कंट्री फोकस होता, त्यानंतर वेगवेगळे ट्रिब्यूट्स होते. अत्यंत महत्त्वाच्या अशा फिल्म्स आपण आवर्जून मागवलेल्या होत्या ज्या नावाजल्या गेलेल्या आहेत जगभरामध्ये. त्यांची स्क्रीनिंग्स आपण पाहिली आणि त्या सगळ्याला खूप सुंदर गर्दी होताना सुद्धा आपण पाहिली. पण याचबरोबर व्हॉट आय मोस्ट एन्जॉयड वॉज द मास्टर क्लासेस. It began with this joyride of master classes. It began with you, Ashutosh, and it was wonderful to talk to, listen to Ashutosh. Then we listened to Tigman Shudhulia. He came with his own style of filmmaking and his own style of talking to the audience. We had a
wonderful session with my friend Rasul Pukuti and Deepa Bhatia, Muralidharan and Joe Baby about cinema techniques, the technical language of cinema. And slowly they made us realize that it's not the technique of cinema. Actually, it's their artistic tools which create the magic called cinema. So that was a wonderful seminar, and actually sitting in the audience was really a learning experience for me. एक मराठीमध्ये पण आपण खूप छान परिसंवाद घेतला. अभिजात दर्जा आपल्या भाषेला मिळालेला आहे आणि त्याला जोडून मराठी चित्रपटसृष्टी आज कुठे आहे, त्याचा एकमेकांवर या दोन गोष्टींचा काही परिणाम होतोय का. आणि आता इथे सावळकर सर आहेत, तुम्हाला मला आवर्जून सांगायला आवडेल की शासनाचे प्रतिनिधी म्हणून पंकज चव्हाण याच्यात आले होते. तर क्षितिज पटवर्धन पटकथा लेखक, सुबोध भावे आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता दिग्दर्शक, मी स्वतः त्याच्यामध्ये होतो, आणि पंकज चव्हाण या सगळ्यांशी आम्ही गप्पा मारल्या. आणि मला आवर्जून सांगायला असं आवडेल की शासकीय अधिकारी म्हणून पंकज चव्हाण इतक्या तळमळीने बोलले की त्याला ते आम्हा सर्वांपैकीच, कलावंतांपैकीच आणि चित्रपटसृष्टीची तळमळ असणारी एक व्यक्ती आपल्या शेजारी बसली असं मला वाटलं. आणि त्यामुळे मला खरंच त्यांच्याशी आनंदाने शेक हँड करताना कुठेच ती एक फॉर्मॅलिटी वाटली नाही, तर खरंच काहीतरी एक या शासन व्यवस्थेशी या महोत्सवाचं चांगलं नातं तयार होतं आहे याचं एक आश्वासन त्याच्यामधून मिळाल्यासारखं वाटलं. And today now we had the wonderful session with Farah Khan, and I so much enjoyed it. And जनरली इट्स कंसिडर, ये ऐसे थोड़ा होता है ना कि ये इस किस्म की फिल्में हैं, ये उस किस्म की फिल्में हैं, और जैसे कि इन दोनों के फैंस में भी एक तरह के झगड़े होते हैं, एक तरह का ट्रोलिंग चलता रहता है. लेकिन मुझे लगता है कि हम दोनों तरह के फिल्म बनाने वाले या अलग अलग फिल्म्स बनाने वाले एक दूसरे की फिल्में इतनी अच्छी तरह से प्यार से समझ लेते हैं, एंजॉय करते हैं. एंड एक्चुअली आपने भी वही कहा, तो एक अच्छा कनेक्शन मुझे लगा. तो आपकी फिल्मों का मैं भी बड़ा फ़ैन हूँ, और एक एंटरटेनर बनाना, बहुत सालों तक लोगों को एक रिकॉल वैल्यू देने वाली फिल्म बनाना बहुत मुश्किल बात है, ये मैं भी जानता हूँ. सो थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर एंड थैंक्स फॉर योर मास्टर क्लास. अब ये है कि आप में से जो इंडियन कंपटीशन के लोग यहाँ सामने बैठे हैं, तो फॉर देम दिस स्पीच इज़ रियली अ बिग ऑब्स्टेकल, आई नो दैट. लेकिन हम फिल्म वाले हम जानते हैं कि द मेन क्लाइमैक्स इज़ द अवार्ड गिविंग सेरेमनी. लेकिन फिल्म वाले ये भी जानते हैं कि थोड़ा सा सस्पेंस खींचना ज़रूरी है, तो ही मज़ा आता है जब क्लाइमैक्स एक्चुअली हमारे सामने आता है. इसलिए हम लोग छोटी छोटे भाषणबाजी भी कर रहे हैं, तो आप थोड़ा बोर होते रहिए, वेट करते रहिए, अवार्ड सेरेमनी होने वाला है. सो आई थैंक द बिग टीम, अमित एंड हिज टीम. पता नहीं वो लोग कहाँ हैं, वो जनरली वहाँ कहीं होते हैं. यस, वो वहाँ से सब हेलो कर रहे हैं, छोटी सी खिड़की से झाँक देख रहे हैं. तो ये एक छोटी खिड़की से चेहरे दिख रहे हैं और दूसरी खिड़की से प्रोजेक्शन का लाइट आ रहा है. व्हाट अ ब्यूटीफुल इमेज दैट. एंड तो ये फेस्टिवल में भी दिन रात ये लोग काम कर रहे थे. उससे पहले 3 महीने से फिल्में मंगाना, उनके DCPs, उनके KDMs एंड व्हाट नॉट, ये सारे टेक्निकलिटीज मेरे समझ में नहीं आती है, लेकिन वो इतनी आसानी से ये लोग कर रहे थे. और एंड में मैं इतना ही कहना चाहूँगा कि ऐसे लग रहा था कि हमें थोड़े से मेलोड्रामेटिक और हाइटेंड ड्रामा वाली फिल्में भी देखने की आदत है. तो फेस्टिवल में शायद ऐसा कुछ होगा, कुछ झगड़े होंगे, कुछ प्रॉब्लम्स होंगे, कुछ ऑब्स्टेकल्स आएंगे, और फिर वो कैसे हमने वो सब ऑब्स्टेकल पार करके हम लोग आगे निकल गए, ऐसी कोई बड़ी सक्सेस स्टोरी बनेगी. लेकिन ये थोड़ी अलग ही सक्सेस स्टोरी बन रही है कि ये आसानी से शुरू हुआ, और इतनी ही आसानी से मेरे लिए कम से कम, पता नहीं इनके बिहाइंड द सीन्स कुछ होंगे, वो बाद में बताएंगे, बट फॉर मी इट वाज रियली अ बिग जॉय राइड. एंड थैंक यू सो मच द होल टीम. मैं सबके नाम नहीं लूँगा, लेकिन सबसे पहले ये शुरुआत हुई थी अंकुशराव कदम सर और कागलीवाल सर आपसे, और MGM यूनिवर्सिटी और नाथ ग्रुप से. तो आप सबसे मेरा नाता अभी जुड़ गया है, और बाकी सब जो टीम हमारे साथ है उन सबके उनको मैं धन्यवाद नहीं देना चाहता, क्योंकि मैं कौन होता हूँ उनको धन्यवाद देने वाला. तो हम सब लोगों ने ये सक्सेसफुल किया है, ऐसे मुझे लगता है. एंड आई थिंक द ऑडियंस ही हमें बताएगी कि वेदर दिस फेस्टिवल वाज रियली अ सक्सेस और नॉट. थैंक यू सो मच. सॉरी,
थोड़े उत्साह में ये मैं भूल गया कि ये सामने मेरे जो बैठे हैं मेरे दोस्त ज्यूरीज, तो वी हैड द वंडरफुल टीम ऑफ ज्यूरी, द फ्री फेसी ज्यूरी एंड द इंडियन कंपटीशन ज्यूरीज। और उससे पहले जो स्क्रीनिंग कमेटी से जो काम किया है वो लोगों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि वहीं से शुरुआत हुई फिल्मों की सिलेक्शन की, तभी से ये फिल्में आपके सामने आती रही। सो ज्यूरीज, थैंक यू सो मच। और आप सबकी प्रोसेस भी बड़ी सुंदर रही, और उस प्रोसेस में मैं आ नहीं सका और कुछ मेरा सहभाग नहीं था, ये मुझे बड़ी अच्छी बात लग रही है, क्योंकि इट वाज टोटली योर डिसीजन, एंड व्हेन योर डिसीजंस केम टू अस, we really know that how much sincerity, how much sincere effort has gone into it. So thank you very much both the juries. निलेश, अजून कोणी राहिलं नाही आहे ना? थँक यू सो मच. या, बाय. Thank you for those lovely words, sir. With that, I would request our dignitaries to kindly step forward on the stage for the MGM Journalism Festival newsletter release. Also, I would request the students to kindly come forward. Can we please have the students for the newsletter release from the MGM Journalism Department? Students, I request you to come on the stage first. I'm going to request all the students to kindly sit down on their knees. I request all our dignitaries to kindly take their seats once again. Thank you, students. With that, I request Shri Chandrakant Kulkarni, Festival Artistic Director, to kindly come forward and put forth his remarks on the closing ceremony. नमस्कार. इकडे बोलायला येण्यापूर्वीच आमच्या समन्वयकांनी असं सुरू केलं होतं की म्हणजे कमी बोला. नाही, इकडून आलं होतं सर. फराजी, सॉरी, मी मराठीत बोलणार आहे कारण बाकी सगळीजणं माणसं हिंदी इंग्रजीत बोलणार आहेत. खूप आनंद होतोय. खरं तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्यांपासून तर आत्तापर्यंत तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर आहात. आदरणीय मंच, मगाशी सगळ्यांनी सांगितलं, फराजी तुमच्या मुलाखतीविषयी एकच मी शब्द बोललो जो आम्ही दत्ताभाऊ आणि आम्ही म्हणालो. आपल्याकडे सामाजिक परिस्थितीमध्ये संत परंपरेमध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन होतं आणि ते लोकांच्या भाषेत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात व्हायचं. तुमची मुलाखत तशा स्वरूपाची होती आणि ती फक्त एंटरटेनिंग नव्हती, तर ती खूप छान. तुम्हाला स्किल पण आहे, तुम्ही डिरेक्टर आहात, तुम्ही डान्सर आहात, तुम्ही ॲक्टर्सकडनं परफॉर्मन्स करून घेता. सो नाही, मी आणि आशुतोष काही मंडळी असा प्लॅन करू मग तुम्हाला की आम्ही कुठल्या तरी सिनेमात अभिनयासाठी बोलू, ॲक्टिंगसाठी नको. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे उत्स्फूर्तपणा आहे, ज्याला आपण म्हणतो की इन्स्टंट उत्तर आहे, आणि त्या म्हणाल्या तसं की वैयक्तिक जगणं आणि एवढं मोठं चकचकीत प्रकाश ग्लॅमर बघितल्यानंतरही त्या ग्राउंडेड आहेत. त्याच्यामुळे एक स्त्री म्हणून, एक कलाकार म्हणून त्यांना म्हणजे त्यांनी साधी सिंपल गोष्ट होती की प्रश्न विचारणाऱ्यांनी नाव सांगितलं तर त्यांनी उत्तर देताना त्याचं नाव घेऊन उत्तर दिलं. हा जो एक कनेक्ट असतो तो, म्हणूनच तुमचे सिनेमे कदाचित लार्जर दॅन प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोचत असतील. तुम्हाला खूप शुभेच्छा. आपण इथे सगळे एकाच काय म्हणूया कुटुंबातले आहोत, सगळं माहिती आहे. मी तुम्हाला हायलाईट सांगितल्यासारख्या फक्त 4 गोष्टी सांगतो की म्हणजे लक्षात येईल की किती मोठा आहे. मला स्वतःला असं वाटतं की ज्यांना आपण पद्मपाणी पुरस्कार दिला त्या सई परांजपे आदरणीय, तिथपासून फराह खानपर्यंत आणि आशुतोष गोवारीकरांपासनं तर
आमच्या ज्ञानेश झोटिंगपर्यंत जवळपास हे 10 ते 12 दिग्दर्शक या फेस्टिवलच्या आयोजनात रंगमंचावर होते. त्याच्यामुळे उत्तम, ज्याला आपण म्हणतो, ज्यांना तंत्रज्ञ म्हणलेलं आवडत नाही, टेक्निशियन म्हणलेलं आवडत नाही, ते आमचे जे बांधव आहेत की जे खरं तर पार्ट अँड पार्सल आहेत. आपण आपल्याकडे फक्त डेसिग्नेशन आहेत वेगवेगळी. कल रसूल कुटी साहब ने बहुत अच्छे बात किया कि डोंट कॉल अस ॲज अ टेक्निशियन, वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ फिल्म. सो ही सगळी माणसं, या लेखक, पटकथाकार, तंत्रज्ञ म्हणजे एडिटिंग, संगीत, कोण कोण माणसं आणि देशाच्या पातळीवर माणसं या 4 दिवसात इथे येऊन गेली आणि ते महत्त्वाचं होतं. तुम्हाला 2 वाक्यात सांगतो, याचे डेलिगेशन्स, प्रतिनिधी जे आहेत ते 30 शहरातून आलेले आहेत या महोत्सवासाठी. आणि त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशपासून चेन्नईपर्यंत आणि न्यूयॉर्कपासून नांदेडपर्यंत असा सगळा मोठा समावेश आहे. एकूण नोंदणी झालेले जे डेलिगेट्स आहेत ते जवळपास 1500 प्रतिनिधी एवढे जण होते की जे वेगवेगळ्या थिएटर्समध्ये सिनेमे बघत होते. 18 वर्ष ते 85 वर्ष या वयोगटातला प्रेक्षक हा महोत्सव बघत होता, अनुभवत होता, आपापसात चर्चा करत होता. त्याच्यामध्ये विद्यार्थी होते, कलाक्षेत्रातली माणसं होती, वकील होते, डॉक्टर होते, ज्येष्ठ नागरिक होते, उद्योजक होते, पॉलिटिकल जर्नालिस्ट होते आणि ही सगळी साहित्यातली माणसं होती. 58 सिनेमे, 58 फिल्म्स, 14 शॉर्ट फिल्म्स इथे झाल्या. त्याच्यामध्ये 17 डायरेक्टर्स ऐसे थे जिनका पहला या दूसरी मूवी थी और जिनकी पहली फिल्म थी, ऐसे 10 डायरेक्टर यहाँ पर थे. ओवरऑल 24 देशातला सिनेमा इथे बघितला गेला. सो तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही जेव्हा दशकपूर्ती म्हणत होतो, 10 वर्ष पूर्ण झाली म्हणत होतो, ते कशासाठी होतं ते आत्ता आम्हाला हळूहळू समजायला लागलं आहे. आम्ही पुढच्या वर्षीचा प्लॅन आत्तापासूनच करू. तुम्ही आज हा फेस्टिवल संपून घरी जाल, त्याच्यानंतर आमची सगळी टीम परत पुढच्या वर्षी काय करायचं याचं काम उद्या सकाळपासूनच सुरू करणार आहे. तुम्हीसुद्धा पुढच्या वर्षी या. यावर्षी जे ज्युरी म्हणून आलेत, प्रमुख पाहुणे म्हणून आलेत, यानं त्या कारणाने आलेत, ते नुसता फेस्टिवल बघायला पण पुढच्या वर्षी या, अशी मी त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतो. एक गंमत झाली की शासनाचा सहभाग आणि हे सगळं असतं, पण कॅबिनेट सेक्रेटरीपासून तर धनंजय सावळकरांपर्यंत प्रत्येक दिवशी शासनाचा एक प्रतिनिधी आला होता आणि तो हे काय करतात बघायला आला नव्हता, हे लोक काय करतात बघायला आलं नव्हतं, तर सहभागी व्हायला आला होता. त्यामुळे सावळकर साहेब, फार छान वाटलं तुमच्या या सहभागाने, कारण हा असाच आपली देवाणघेवाण वाढत राहिली पाहिजे. माझ्या दृष्टीने आम्ही आयोजकांच्या वतीने आम्ही सगळेजण आज खूप शांत समाधानी आहोत आणि तरी एक हुरहुर वाटते. एवढा मोठा फेस्टिवल आणि या फेस्टिवलला 10 वर्ष पूर्ण झाली, याच्यासाठी आपण सगळे मिळून, खालचे आणि वरचे मिळून जोरदार टाळे वाजूया. धन्यवाद. Sir, खूप धन्यवाद, and once again congratulations to everyone. With that, I would request Honorable Dhananjay Savalkar, Joint MD, Maharashtra Film, Stage and Cultural Development Corporation Limited, Government of Maharashtra, to kindly come forward and say a few words. सर्वप्रथम अजंठा एलोरा चित्रपट महोत्सवाच्या आजच्या समारोपाच्या प्रसंगी आयोजकांनी शासनाला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आयोजकांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मनापासून अभिनंदन 2 गोष्टीसाठी करतो. एक तर मुंबई, पुणे, नाशिक या ट्रायंगलच्या पलीकडे जाऊन एक अशा उच्च दर्जाचा महोत्सव भरवणं, आणि ते पण गेल्या 10 वर्षापासून, खरोखर आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी, आयोजकांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर गेले 5 दिवस ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय चित्रपट असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरची वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट असतील किंवा आमच्या शासनाकडून जे मराठी दर्जेदार चित्रपटांची योजना आहे त्यातले जे दर्जाचे चित्रपट आहेत ते सुद्धा इथं दाखवले गेले. त्यामुळे मला वाटतं फक्त संभाजीनगरमधल्या नाही तर मराठवाड्यातल्या चित्रपट रसिकांसाठी एक चांगल्या प्रकारची मेजवानी आयोजकांनी इथं उपस्थित करून दिली. आणि त्याचबरोबर ज्यांना चित्रपट क्षेत्रामध्ये काही ना काही करिअर घडवायचे त्यांच्यासाठी ज्या पद्धतीचे मास्टर क्लास, ज्या पद्धतीचं पॅनल डिस्कशन झालं, खरोखर हे त्यांना खूप असं उपयोगी येईल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र शासन अशा प्रकारच्या महोत्सवांच्या नेहमीच पाठीशी आहे. जसं आत्ता कुलकर्णी साहेब बोलले की उद्घाटनाला आमचे विकास खारगे सर इथं आले होते
आणि यापुढेही अशा कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे चांगली भरीव अशी मदत राहील एवढेच मी आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. Well, let me bring to your notice, ladies and gentlemen, we have more than 200 organizers and volunteers making this festival possible. And as you understand, it would not have been possible to bring all of them here. So we have one representative. So I want a huge round of applause for these support system that have made this festival possible. Please put your hands together for Amit Patil, and I would request Shri Ashutosh Gowarikar to kindly felicitate him. Amit Patil is the programming head, ladies and gentlemen. Please put your hands together for him. He is representing more than 200 organizing committee members and volunteers. We have two portraits, and I would request the SVA team to kindly come forward. To present their portraits to our guests, Farah Ma'am, Farah Khan, and Shri Gowarikar sir. These portraits are made by Vishal Shahane. Come on, a huge round of applause for this fabulous artist, ladies and gentlemen. Thank you. I request our dignitaries to kindly take their seats. I would now request Padma Shri Rasul Pukuti to kindly come forward and share his views. Ladies and gentlemen, I know there is a lot of filmmakers in waiting to know their results and their life forward, so I want to cut it very short. You know, most often, some of the biggest festival doesn't give you memorable experiences. Some of the smallest festival and smallest town, really enthusiastic and passionate audience defines what is cinema to you. And I have experienced that in Ajanta Ellora Festival. And thanks a million for being a wonderful audience, wonderful organizers, passionate about cinema. That's what carries all of us forward. And in the years to come, best of luck, best of everything. Love you. Thank you, sir, for those kind words. With that, I would request Honorable Ashutosh Gowarikar to kindly come forward and say a few words. मंचावर उपस्थित असे सर्वांनाच नमस्कार. And a very good evening to everyone present here. And I want to request all the competition filmmakers to bear with me. I'm going to be a little long in terms of my words. The honorary chairman has got some duties, you know, Farah. मागल्या वर्षी जो 9वा आंतरराष्ट्रीय फेस्टिवल होता त्यासाठी मी क्लोजिंग सेरेमनीसाठी आलो होतो आणि त्या दिवशी तो सोहळा बघून हे शहर पुन्हा एकदा दुसऱ्या कंप्लीट लेन्समध्ये बघून, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला मी आधी आलेलो आहे पण त्याची कारणं वेगळी होती, पण ॲज अ फेस्टिवल जेव्हा मागल्या वर्षी आलो तेव्हा मला थोडासा दृष्टिकोन बदलला होता आणि जी एक्साइटमेंट इथे फेस्टिवलची मी बघितली, पार्टिसिपंट्सची बघितली, delegatesची बघितली, and everyone at large, it was just amazing. All the teams and everyone were just passionately proud that there was a festival happening here in Chhatrapati Sambhajinagar, which was their own festival. फेस्टिवल संपला, मी परत गेलो आणि मला असं विचारायला मनात की जर का आपल्याला पुन्हा संधी मिळाली इथे यायला
तर यायला मला आवडेल. आणि आता ती कशी येईल संधी याचा मला काही याची काही मला एक जाण नव्हती. आणि मग मी मानवत मर्डर्स नावाची एक सिरीज करायला परभणीमध्ये शूटिंगला आलो. तिथे मी एक साधारण महिनाभर होतो. आणि परभणीमध्ये असताना रोज कोणी ना कोणीतरी फिल्म मेकर्स हू आर ट्राईंग टू मेक द फर्स्ट फिल्म, जे त्यांच्या सेलफोन्सवर 5 मिनिटर बनवत आहेत किंवा त्यांची फिल्म स्क्रिप्ट आहे, असे मला भेटायचे आणि मला स्क्रिप्ट्स आणि त्यांच्या आयडियाज नरेट करायचे. आय वॉज सो फ्लॅबरगास्टेड की इथे इतका आणि मी त्यांना हे पण विचारायचो की तुम्ही ही आयडिया चांगली आहे, तुम्ही मुंबईला का जात नाही. तर प्रत्येकाचं हे नेहमी असायचं की आम्ही मुंबईला कसं जाणार, कोणाची ओळख नाही, काय आम्ही तिथे करू शकतो, हाऊ विल वी स्ट्रगल, यू नो, लॉट ऑफ डिफरंट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. सो आय रिअलाइज दॅट इथे इतका टॅलेंट आहे या रिजनमध्ये की काहीतरी केलं पाहिजे असं उगाच आपलं एक मनात असतं आणि आपण तो मनात असा विचार करतो आणि पुढे त्याचं कसं आपण ॲक्च्युली कॅरी आउट करायचं याची आयडिया नसते. गेल्या 10 वर्षांमध्ये जे आधीचे फेस्टिवल डिरेक्टर होते अशोक राणेजी आणि चंद्रकांत कुलकर्णी, हे नेहमी मला दरवर्षी कॉन्टॅक्ट करायचे की बाबा यावर्षी तू येऊ शकतोस का, यावर्षी येऊ शकतोस का, असं नेहमी व्हायचं. आणि मला नेहमी काही ना काहीतरी मी बिझी असल्यामुळे मी येऊ नाही शकलो. यावेळी त्यांनी मला फोन करायला सांगितलं तू प्लीज ये अँड बी द ऑनररी चेअरमॅन फॉर द फेस्टिवल. आणि मी पहिला माझा एक इमिजिएट नकारच होता, कारण दॅट वॉज अ रिफ्लेक्स की यू नो आय डोंट नो वेदर आय कॅन प्लॅन कम हिअर 5 days. ऑनररी चेअरमॅन म्हणजे किती रिस्पॉन्सिबिलिटीची एक पोझिशन आहे, मी काय करू शकतो, काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, आय हॅव नो आयडिया. But then I remembered all my meetings with all the filmmakers. And I realized that here is a festival that's trying to be regional, be localized, and create some empowerment here. आणि जर का माझ्या त्या पार्टिसिपेशनमुळे काहीही मदत होऊ शकेल तर वाय नॉट. आणि मग मी फेस्टिवलला जोडलो. गेली 6 महिने मीटिंग्स आमच्या चालू होत्या. आणि आता इथे फेस्टिवल वन्स आपण 5व्या दिवशी आज उभे आहोत. अँड द लास्ट 5 days पहिल्यांदा मी एका फेस्टिवलला आलो आणि मी एकही फिल्म बघितलेली नाही आहे. कारण सारखी निलेश राऊत इकडे या तिकडे या, हे अटेंड करा ते अटेंड करा, यांना भेटा, तेच चालू आहे. अँड आय रिअलाइज दॅट आय हॅव टू डू दॅट. पण काही गोष्टी मी सोडल्या नाहीत, त्या म्हणजे मास्टर क्लासेस आणि पॅनल डिस्कशन्स. इतके आउटस्टँडिंग होते. प्रत्येक जो पार्टिसिपंट होता, सगळ्यांची नावं घेत नाही मी, प्रत्येक जो मास्टर होता त्याच्या आयडियाज ऐकून मला असं वाटलं की माझा एक क्रॅश कोर्स झाला फिल्म मेकिंगचा. कारण यू हॅव सर्टन आयडियाज अँड थॉट्स आणि मग तुम्ही बघता की हे जे दुसरे मास्टर्स आहेत हे त्याच प्रॉब्लेम्सना कसे सामोरे जातात, कसे ते सोल्युशन्स फाइंड करतात, अँड हाऊ डू दे क्राफ्ट देअर ओन लाईफ. तर हे मला अप्रतिम वाटलं. पॅनल डिस्कशन्स अप्रतिम वाटले. आणि काही माझ्या ज्या मनातल्या कल्पना होत्या त्या मला ज्या वीक वाटल्या त्या काढून टाकल्या. ज्या नव्या आयडियाज आल्या त्या मी ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न केला आहे. सो टुडे ॲज वी स्टँड हिअर आय फील ॲब्सोल्युटली व्हेरी फुलफिल्ड, व्हेरी चार्ज्ड. आय सिन्सिअरली थिंक इट हॅज टू बी अ 10-day फेस्टिवल. कारण 5 दिवस असे जातात. बाय द टाईम तुम्हाला रिअलाइज होतं 3रा दिवस येतो आणि मग सडनली क्लोजिंग सेरेमनी आहे. सो आय रिअली थिंक इट शुड बी 10 days. I want to add here now a slightly formal thing for all our participants, guests who are here, who necessarily don't know Marathi. So it is an absolute pleasure to stand here at the closing ceremony of this remarkable film festival. When I was entrusted with the responsibility of being the honorary chairman of this year's AIFF, I must admit, I didn't fully know what the role entailed. But looking back now, I can say with complete sincerity that the past 5 days have been nothing short of a breeze, a deeply fulfilling experience. AIFF has attempted to be a celebration of cinema in its truest form, and I'm immensely grateful to have been a part of such a passionately organized festival. Every aspect, from the planning to the execution, reflected the love and effort that went into the creation of this festival for filmmakers and enthusiasts. One of the highlights for me have been the master classes and the panel discussions. And I had the privilege of attending them, not that they were just insightful, but they were deeply inspiring for me.
To see students and enthusiasts engage, to witness the knowledge being shared so generously, and to learn alongside them has been a very humbling experience. And as we celebrate 10 years of AIFF, I feel we can all take a moment to reflect on how we have come, how far we have come, and how much further we can go. There's always room to grow, and I'm confident that in the years to come, AIFF will continue to evolve, creating even more meaningful experiences for everyone. To everyone who worked tirelessly behind the scenes, to the filmmakers who brought their stories to life, and to the audience who kept the magic alive, thank you. AIFS is what it is because of you. I want to say a special thanks to all the jury members. It was really lovely to interact with you all. I wish I had met the FIPRESCI jury more often, which I think we will do in the near future. But it's wonderful to see all of you all here, especially my collaborator, Murli, who's collaborated with me on Panipat as well as Mohenjo-daro. And also a big, big thank you to Farah for not even thinking for a second. When I called her and said, there is this festival, which is an international festival, and it's a very passionate way these guys do, she said yes. I said, but मुझे पूरा तो खत्म तो करने दे, मैं क्या बोल रहा हूँ? So, going back to the page now for the last two lines, let's continue to celebrate the art of storytelling, to inspire each other and to dream bigger with every passing year. Thank you and see you next year. Sir, I would say it's an honor to have you here. Watching you work so diligently in every department has been very inspiring and a very personal experience. As he mentioned, I'm not a filmmaker. I come from the artist side. But watching these masterclasses, I'm so inspired, I'm so awestruck of all the makers over here that please do not be surprised that tomorrow I come back with a film. So thank you for this beautiful festival. With that, I would request our favorite, our guest, Honorable Farah Khan, to kindly come on the stage again. Good evening, everybody. You'll be happy to know I have no speech prepared. जब मुझे आशुतोष ने फ़ोन किया, I immediately said yes because he talks a lot otherwise for very long. So it's just better to say yes right in the beginning. But I'm actually very thankful that I've come here. I've had a wonderful experience. I know the festival is all thanks to the honorable members and the jury and the organizers and the volunteers. But I think at the heart of it, it is only about the filmmakers. So I think we need to give them a big hand. I know how difficult it must be to put a movie together. However successful you are, or if you're starting right in the beginning, making a film is full of stress and anxiety, joy, all these kinds of mixed feelings. And it takes a lot of courage to take a piece of your heart and put it out in front of people to be judged. So I just want to tell you all that every time you all want to give up, just remember the immortal words of Om Shanti Om. कि हमारी फिल्मों की तरह हमारी लाइफ में भी एंड में सब ठीक ही हो जाता है, क्योंकि अगर वो ठीक ना हो, it's not the end, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. So keep doing what you all are doing, and I hope to see you all again soon. And to those wonderful painters who painted our portraits, please don't make me so lifelike next time. You can make me younger next time. Thank you, Farah ma'am, for adding so much fun and humor to our sessions today. With that, I would request Honorable Ankush Rao Kadam to kindly come forward and give the presidential conclusion. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या या मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र नंदकिशोरजी कागलेवाल, चित्रपटाच्या माध्यमातून आपले नाव उंचावलेले आशुतोष गोवारीकर, सुनील सुप्तनकर, चंद्रकांत कुलकर्णी, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, आजच्या प्रमुख पाहुण्या फराह खान. आणि गेल्या 10 वर्षापासून हा महोत्सव अतिशय तन्मयतेने
यशस्वीपणे साकार करणारा आमचा निलेश आणि त्याची संपूर्ण टीम यांचा उल्लेख केल्याशिवाय हा महोत्सव पूर्ण होत नाही. निलेश आणि त्यांची टीम पाहिली की नेहमीच वाटतं अंधारात असतानाही एखाद्या पंथीच्या ज्योत सावधपणाने जपावी, ती नव्या पण त्यांनी प्रकाशमान करावी. त्यांच्या समर्पणामुळे मनातील मळब दूर होत उज्ज्वल भविष्याची खात्री पडते. 6 वर्षापूर्वी निलेशने महोत्सवात MGMचा सहभाग असावा असं सुचवलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा महोत्सव इतक्या भव्य स्वरूपात राहील. मात्र आज तो केवळ चित्रपटाचे प्रदर्शन करणारा मंच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक विचारांचा देवाणघेवाणीचा जागतिक केंद्रबिंदू बनला आहे. याशिवाय यावर्षी सई परांजपे यांनी आपल्या 87व्या वर्षी महोत्सवाचा सन्मान स्वीकारला. त्यांचा उत्साह पाहून हे प्रकर्षाने जाणवले की सिनेमा माणसाला केवळ मनोरंजन देत नाही, तर रसरसून जगण्याचं बळही देतो. या महोत्सवाला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे साहेब यांचेही पाठबळ लाभले आहे. अशा जाणकार आणि अनुभवी लोकांशिवाय अशा भव्य महोत्सवाची उभारणी शक्य नाही. चित्रपट ही केवळ कला नसून ती समाजाच्या विविध पैलूंचे प्रतिबिंब आहे. जगभरातील संस्कृती, जीवनशैली आणि संघर्षाने जोडणारा सिनेमा म्हणजेच माणसाच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, रेडिओ, डिजिटल आणि समाज माध्यमे या प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने आज हा आपला अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगभरात पोहोचला आहे. मी या माध्यमात काम करणाऱ्या आणि या महोत्सवाचा डंका दूर पोहोचवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करीत आहे. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे विश्वची माझे घर या ब्रीग वाक्याला अनुसरून छत्रपती संभाजीनगर शहराला जागतिक सांस्कृतिक चळवळीची जोडण्याचे काम गेल्या 9 वर्षात सातत्याने केले आहे. या महोत्सवात सादर झालेल्या चित्रपटांपैकी एखादा सिनेमा ऑक्सफर्डपर्यंत पोहोचेल अशा आशा बाळगायला हरकत नाही. नमस्कार. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. With that, I would request Jaiprad Desai, who's a filmmaker himself and also the creative director of AIFF, to come forward and continue with the declaration. Can we have a round of applause for him, please? Wow. And finally, the most interesting happening part of the evening, the award ceremony. We will start with the award for the best Marathwada short film. The best Marathwada short film for the 10th AIFF 2025 goes to Thokara, directed by Vaibhav Nirgut. May I please request Honorary Vilas Sakpal to present the award. Thokara, directed by Vaibhav Nirgut. The short film showcases the relationship between two kids in a subtle and a poetic way. The changing dynamics in their relationship, triggered by the introduction of a coin, are portrayed powerfully. With stunning visual compositions and sweeping landscapes, makes the film emotionally impactful. Congratulations, Vaibhav. The next award is the MGM Best Short Film, which goes to Zaniv by Swapnil Sarode.
I would request Shri Ankush Rao Kadam to present the award to Swapnil. The narrative structure of the film, designed by making apt use of the auditory and the visual signs, makes this film stand out. The director's understanding and his strength to explain the implicit conflict makes the audience empathize with the theme in a great manner. Zaniv by Swapnil Sarode. We move to the Fee Pressy Awards. We had a stunning jury headed by Srimati Latika Padgaonkar. I would request Srimati Padgaonkar to say a few words and express her insight into the quality of films this year. So, all the dignitaries on the dais, all of you in front, gentlemen, ladies, ladies and gentlemen, boys and girls, girls and boys, students, and all the others, I want to tell you right away that while people have said Ajanta Ellora Festival, and I have been absolutely enchanted by the title. You know, not every festival in India has such a wonderfully culturally embedded title like Ajanta Ellora. And also your Padma Pani Award, you know, which speaks about, I suppose it speaks about a Buddha of compassion. So I'm very, very happy that you have this festival, and therefore I feel that it should be culturally more rich every year. I'm heading the Fipressy jury. Fipressy jury co-jurors with me are Mr. Shiladitya Sen from Bengal and Mr. G.P. Ramchandran from Kerala. Both of them very well-known critics. Fipressy is actually, it stands for Federation of International Film Critics. This is an organization which is worldwide. It was established more than 75 years ago, and it was started in Belgium. Now it's headquartered in Munich. And this is a very prestigious award given away at all the major festivals in the world, starting from Berlin, Cannes, Venice, Locarno, Toronto, Carlo Vivari, I mean all the major ones, and some less major ones too. And many countries have an India chapter. I'm sorry, a chapter, Fipressy chapter in their countries, and we have an India chapter here in India. And let me tell you, it's an extremely active chapter where we have not only awards in different festivals, we also bring out newsletters, we bring out a magazine, we have film appreciation courses, we have memorial lectures and so on. So it's an extremely active organization which is now based in Kolkata. I wanted to actually thank not only the festival, of course I'm thankful to the festival for having called me here, but I want to thank first of all the volunteers who have been so warm, so caring, so coming to us all the time. Do you want to eat? Do you want to eat? I said, no, you just gave me something. Do you want to eat some more? Do you want to drink? Very, very helpful. So my thanks to everybody. There's too many of them that I can't even name. I want to thank also the organizers for organizing one little, what shall I call it, a little Q&A note. It was a kind of not a masterclass, not a Q&A. What was it when we spoke at MGM? We spoke to journalism students at MGM, and we gave a little talk. And they had such keen, intelligent questions, you know, and they were journalists. They were not students of cinema or anything. They were journalism students. Yet they had the keenness, the intelligence to ask very, very pertinent questions, not only necessarily dealing with cinema, but cinema and society, cinema and legality, cinema and, you know, censorship and so on. So I'm very, very happy we went there. And I'm happy to be here. And Fipressy, well, they gave us a lot of films to see. You know, 17 is a little much. But we did. We saw some before coming, some here. And I think the overall choice was quite good. We had films from India. We had Marathi films, of course. And we had some films from outside. So we had quite a plethora of films. And I think overall our experience of these films was quite good. The screening was good. The introduction was good. So we had a good time, you know, generally discussing also with my co-jurors. If any of them want to say a word, you're welcome to. But they're saying no. So I will let you be.
and yes, make this festival bigger and bigger, because this side of Maharashtra doesn't really have a good festival, and you're the one who can really take it forward. Thank you. Thank you so much, Latika ji. And the Fee Pressy Award this year goes to Agoshe Darakht, In the Arms of a Tree. In the Arms of a Tree is a complex drama of fraught relationships that are on the verge of breaking down a family. The intimacy and the compassion between two young brothers is shown in the most human and realistic way. In fact, their bonding becomes a source of solace in the troubled moments of the separation of their biological parents. The crisis dealt with in the film as universal as it is familial. The way of viewing these strands of the narrative is subtle, suggestive, and even metaphorical. In the Arms of a Tree, directed by Babak Khaje Pasha. And there's another announcement that we have to make. We have an Audience Choice Award where the festival audience vote for their favorite film from the festival. This year, the Audience Choice Award goes to the Portuguese film Savannah and a Mountain, directed by Paulo Carneiro. The award will reach the director in Portugal. In the past, we have had Costas Gravas, the senior film master, receive this award. And the award reached him, and we had the good fortune of posting his video on our social media. So this year, the Audience Choice Award goes to Savannah and a Mountain, directed by Paulo Carneiro. Our picture abhi baki hai. The last segment, the Indian competition. We had a stunning jury, Mr. C.K. Muralitharan, Deepa Bhatia, Girish Joshi, Gio Baby, and of course the chairperson of the jury, Ms. Seema Bishwas. I welcome Ms. Seema Bishwas to say a few words. Good evening, everybody. First of all, thank you so much, Ajanta Ellora International Film Festival, entire team members, for inviting me as a jury, along with great editor Deepa Bhatia, cinematographer Muralitharan, director, writer, actor Girish Joshi ji, and Baby Joe, director. So it was first time when Jayaprat told me कि सीमा जी आपको आना होगा ऐसा ऐसा. So मेरे लिए ऐसा है कि फिल्म फेस्टिवल मतलब always मैं ऐसा फील करती हूँ कि सेलिब्रेशन, सिनेमा सेलिब्रेशन का एक गैदरिंग जहाँ पे मूवी मेकर्स, मूवी लवर्स, मूवी फॉलोअर्स, सबके एक्टर्स, सबका एक गैदरिंग का एक सेलिब्रेशन चलता है जिसमें काफ़ी सारे ऐसे सब डायरेक्टर्स जिनके सपने होते हैं कि मैं ऐसा फिल्म बनाऊंगा और ऐसा करूंगी, ये करूंगा, इस तरह के जो एक सपना लेके फिर फाइनली जो जैसे फराह जी ने कहा कि एक फाइनली बहुत मेहनत के बाद, बहुत सारे ऑब्स्टिकल्स के बाद एक फिल्म बनाते हैं, फिर हम बिग स्क्रीन पे उसको देखते हैं और उसका अलग से आनंद लेना और फेस्टिवल में आके सारे के साथ एक छत में सेलिब्रेट करना मेरे लिए फेस्टिवल, फिल्म फेस्टिवल उस तरह का है. और मैंने एकदम से कहा कि ज़रूर आऊँगी, नॉट एज जूरी बट एज एन ऑडियंस. सो मैं सोचा ही नहीं था कि जिस तरह से मैं बहुत सारे इंटरनेशनल या नेशनल या रीजनल फिल्म फेस्टिवल में आई गई, बट यहाँ पे जिस तरह का वार्मथ, डेडिकेशन, पैशन, ए टू जेड सबके जो है इन्वॉल्वमेंट और मुस्कुरा के, मतलब मैं औरंगाबाद देखने का मौका नहीं मिला मगर औरंगाबाद के सारे लोगों को देख के मुझे समझ में आया ये शहर बहुत ही
प्यार देने वाले शहर है। तो और इसी विश्वास के साथ मैं अपने आप को समझाया कि अगले साल तो मुझे आना ही है, इसीलिए अजंता इलोरा इस बार देखने नहीं गई क्योंकि ये फेस्टिवल के एक एक मेंबर्स वॉलंटियर्स, तो जैसे लतिका जी ने बताया कि क्या केयरिंग, क्या प्यार, और जबकि सबके सब फिल्म मेकर्स हैं, कोई डायरेक्टर्स होने वाले हैं, कोई एक्टर बनने वाले हैं, कोई सिनेमाटोग्राफर, तो सब साथ साथ लर्निंग के साथ साथ जिस तरह से वो एक तरह से हमारा सर्विस देना कर्तव्य है उस तरह से वो करते थे पैशनेटली, कि बहुत अच्छा लगा उन लोगों का। मैं जो तहे दिल से उनको मैं शुक्रिया और प्यार देती हूँ। गॉड ब्लेस यू ऑल। एंड अब जूरी ये जो है ना, मुझे हमेशा, बिकॉज खुद मैं एक्टर हूँ और मेरे लिए जूरी सोच के नहीं आई, यहाँ पे एज एन ऑडियंस आई हूँ, और हम आप लोगों की तरह हम भी सेलिब्रेट करने आए हैं सिनेमा को। जिन लोगों ने भी पार्टिसिपेट किया है, कंपटीशन नहीं, मेरे लिए यह है कि सेलिब्रेट करने आए हैं। मगर इन लोगों ने 4 कुछ अवार्ड्स रखे हैं, बेस्ट एक्टर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट स्क्रिप्ट, बेस्ट एक्ट्रेस, तो देना है, नो डाउट। हमारे लिए बहुत ही टफ रहा, बहुत ज़्यादा टफ रहा, बट एट द सेम टाइम जैसे मैंने कहा कि हम ऑडियंस की तरह सारे मिलके हम डिस्कस करके फिल्म को देखते थे, फिर डिस्कस करते थे, बात करते थे। उसमें मैं हमेशा एज एन एक्टर मैं हमेशा ना सैल्यूट करती हूँ डायरेक्टर्स को कि इतना सारा काम करते हैं वो डायरेक्टर, बाप रे। पहले वो कहानी अपना पहले कहानी लिखते हैं, फिर स्क्रीन प्ले बनाते हैं, फिर उसके बाद एक के बाद एक फिर सिनेमाटोग्राफर जोड़ते हैं, फिर एक्टर्स का, फिर पोस्ट प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, सब कुछ जिस तरह से करते हैं, फिर हैंडल करके उसको एक टीम में लाते हैं। तो मुझे बहुत बड़ा काम, बहुत बार बहुत जगह पे मुझे कहते थे आप कोई फिल्म डायरेक्ट नहीं करेंगे? मतलब मैं तो फराह जी को हमेशा कहती हूँ, वाह क्या और क्या क्या फिल्म बनाए हैं आप लोगों ने, आशुतोष जी और सभी ने। तो मैं तो कहने की भी हिम्मत नहीं होती, मैं तो कभी बार ऐसा लगता है कि ऐसे एज एन असिस्टेंट रख लीजिएगा, मैं सीखना चाहूँगी। जेन्युइनली आई एम सेइंग। सो मेरे लिए अगर मैं डायरेक्टर होती तो मैं क्या 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 चीज़ों पे मुझे ध्यान देना पड़ेगा, जहाँ जहाँ ये जितनी सारे हम, मतलब थैंक यू ऑल दोज जूरीज जिन्होंने 67 फिल्म्स में से 9 फिल्म को चुना है हमारे लिए, जिसमें से हमको 4 अवार्ड डिसाइड करना है। तो वो उन लोगों को मैं बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और बहुत टफ आप लोगों के लिए रहा, हमारे लिए टफेस्ट रहा, बहुत ज़्यादा मुश्किल रहा, बहुत ही ज़्यादा। एंड बस कुछ एक ऐसी पॉइंट्स मैं बताना चाहूँगी कि मैं अगर डायरेक्टर बनने की दुस्साहस करती तो किन किन चीज़ों में मुझे ध्यान रखना चाहिए। उसमें ऐसा है कि स्क्रीन प्ले, अगर मैंने पहले स्क्रिप्ट सोचा, कहानी सोची है, फिर मैंने अगर स्क्रीन प्ले बनाया तो उस पे, उस स्ट्रक्चर पे क्या मैं अमल रहती हूँ कि नहीं, रहना चाहिए कि नहीं, मैं क्या ऑडियंस पॉइंट ऑफ व्यू से ऑडियंस तक पहुँची कि नहीं। या आजकल जैसे डिजिटली शूट करते हैं तो हमें क्या होता है, वो जो कंजूसी नहीं होता है। जैसे आप बहुत सारे शॉट्स लेते रहते हैं, काफ़ी सारी वंडरफुल ह्यूमन मोमेंट्स मिलता है तो हम शूट कर लेते हैं, काफ़ी सारे सिनारियो बहुत खूबसूरत मिलता है, बहुत सारा अच्छा अच्छा फ्रेम्स मिलते हैं तो हम शूट कर लेते हैं, चलो कर लेते हैं, चलो कर लेते हैं। बट जब हम एडिटिंग टेबल पे बैठते हैं फिर हम वो अटैचमेंट हो जाते हैं तो हम उसको छोड़ नहीं पाते हैं। मगर इस केस में ऐसा ना हो कि हम कहानी से छूट जाए, स्क्रीन प्ले से छूट जाए। तो मुझे ऐसा लगा अगर कभी दुस्साहस करूँ तो इस चीज़ों पे मैं ध्यान रखूँ कि एडिटिंग को कि मैं सिर्फ इकट्ठा कर लिया मगर उसको त्यागने में मुझे सेक्रीफाइस करने में जाते कंजूसी ना करूँ, मैं उस पर ध्यान दूँगी। और साथ साथ कॉस्ट्यूम इतना इम्पोर्टेंट एलिमेंट होता है कि मैं बैकड्रॉप में अगर मेरा ब्राउन कलर है और रेड कलर या फ्लोरेसेंट कलर बहुत खूबसूरत लगेगा, बट इज़ इट मीनिंगफुल और नॉट, उस पर भी ध्यान देना चाहिए होगा मुझे। देखने में तो खूबसूरत लगा, क्या
उस कैरेक्टर के लिए ये बिलीवेबल है कि ना, रियलिज्म है कि नहीं। और मुझे काफ़ी बार ऐसा भी लगता है कि फिल्म मीडिया जो है एक विजुअल मीडिया है, जिसमें विजुअली हम बहुत कुछ बात कर सकते हैं। जब उससे कम्युनिकेट हो गया तो हम वार्तालाप से फिर से रिपीट क्यों करें, बार बार क्यों करें। तो उस पर मैं ज़रा ध्यान रखूँगी एज अ फिल्म मेकर, ऐसा मेरा सोच है। म्यूज़िक क्या मुझे म्यूज़िक एक कैरेक्टर समझ के वो ट्रैवल पूरी कहानी में ट्रैवल कर रहा है कि नहीं, उस पर ध्यान देना मेरे लिए बहुत ज़रूरी है। उसको भी ध्यान दूंगी मैं। एंड और ज़्यादा है नहीं, सो बस आप सबको बहुत बहुत मुबारक कि आप इस सेलिब्रेशन में आप लोग भी मेंबर्स हैं, और अगले साल और बहुत बहुत खूबसूरत बहुत अच्छी अच्छी मूवीज़ लेके आएंगे, मुझे विश्वास है। ये कंपटीशन, मेरे ख्याल से ये कंपटीशन नाम इसीलिए रखा गया है कि ये कंपटीशन से चैलेंजिंग आता है, फिर उत्साह आता है यहाँ पे। और औरंगाबाद, ये जो अजंता इलोरा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, ऑनेस्टली दिल से बोल रही हूँ, कैसे 5 दिन निकल गया पता नहीं चला। मैंने जितना सोचा था उससे ज़्यादा मैंने यहाँ पे मुझे अच्छा लगा, ये अटैचमेंट हो गया है। भले ये लोग ना बुलाएं, एज एन ऑडियंस मैं अगले साल ज़रूर आऊँगी। And the first award from the Indian competition is for the best script. The best script at the 10th AIFF goes to Subhadra Mahajan, film Second Chance. I request Shri Dhananjay Savalkar to give away the award for its heartfelt narrative that masterfully blends emotional depth with gentle humor. Second Chance delivers a transformative story of healing and connection, making it truly a compelling cinematic experience. Subhadra Mahajan, Second Chance. The award consists of the Silver Kailash Trophy and a citation and a cash prize of 25,000. Subhadra Mahajan, Second Chance. This year, the jury decided to have a special mention for the Best Actress Award. The special mention for actress for the AIFF 2025 goes to Nanda Yadav, film Shanti Niketan. I request Shri Ankush Rao Kadam to give away the award. Nanda Yadav, Shanti Niketan. As Neha, Nanda Yadav displays a brilliant stoicism, playing an educated working woman, now thrust with domestic responsibility. Her performance is inward, subtle, and felt, and contributes a great deal to the overall strength of the narrative. Nanda Yadav, Shanti Niketan. And now for the Best Actress Award. The Best Actress for AIFF 2025 goes to Bhanita Das for Village Rockstars 2. The director Reema Das is receiving the award on her behalf. For her extraordinary performance in Village Rockstars 2, Bhanita Das is awarded Best Actress, recognizing her ability to convey Dhunu's resilience and dreams with an impressive range of emotion and authenticity. Best Actress, Bhanita Das. I request Shri Nanda Kishore Kagliwal to give away the award. The award consists of the Silver Kailash, a citation, and a cash prize of 25,000. Reema Das receiving the award on behalf of Bhanita Das, Village Rockstars 2.
The best actor for AIFF 2025 goes to Neeraj Saidawat, film Shanti Niketan. I request Sri Ashutosh Gowarikar to present the award to Neeraj. As Ravi, Neeraj does a fine job of portraying a duty-bound man's struggle to understand his partner, be the responsible grandson, all while trying to sneak in a few moments of joy. His performance is nuanced as he oscillates between showing strength and vulnerability with equal deftness. Neeraj Saidawat, film Shanti Niketan. And before we go for the best film Golden Kailash Trophy, there is again a special mention for the best film. The special mention for film goes to Village Rockstars 2, directed by Reema Das. I request Shri Rasool Pukuti to give away the award to Reema. Village Rockstars 2 stands out for its depiction of the life of communities dependent on nature and the direct impact of its fury on those in its close proximity. Visually rich and textured, with outstanding performances from both Bhatia and Basanti Das, the film is a testimony to the tenacious filmmaker determined to chronicle the fragility of rural life under the onslaught of development, and deserves the jury's special mention. Village Rockstars 2, Reema Das. And finally, the final award of the evening, the Golden Kailash for the best film of AIFF 2025 goes to Shanti Niketan, Deepankar Prakash. I request Farah Khan to give the Golden Kailash to Deepankar. Shanti Niketan's strength lies in detail and delicacy with which it depicts urban life of couples trying to find a moment of quiet amidst caregiving responsibility of finding your joys even as life beats you down. The film is well directed, well performed, and addresses mental health with admirable sensitivity and an empathetic eye for each of its characters. Can I request Seema Bishwashi to join us on stage? Of AIFF 2025, Golden Kailash, Shanti Niketan by Deepankar Prakash. Yeah, let's have all the jury join us on stage, please. The winners of AIFF 2025, Subhadra Mahajan, Nanda Yadav, Reema Das on behalf of Vanita Das and herself, Neeraj Saidawat, and of course Deepankar. Thank you so much, thank you. Oh, I request Shiv Kadam to give the final vote of thanks. So first of all, I would like to thank the great legendary Sai Paranjpe for being here and making this festival a big event, a national event. Then Mr. Sanjay Jaju from INB Ministry, the Secretary actually, Vikas Kharge sir again, the Secretary from Government of Maharashtra, Satyaki Banerjee, the musical group who had a very special show of Kalia Madan. The festival, the content of the festival, the theme of the festival and the success of the festival, it lies with the makers
who sent their films for the festival. So, congratulations to the winners and all the best to all other participating filmmakers. Please keep on dreaming and sending your dreams to Ajanta Ellora International Film Festival. Thank you very much. Along with that, I would like to thank the Prozone and the entire team of Prozone for providing the home to this festival, INOX for giving a good technical support, the entire press, who is actually a part of our organizing team. Thank you very much. You must have seen the news appearing in almost all the newspapers. So many languages which we can't even read also. So thank you very much to the press also. Leenali Khairnar is here, thanks to Leenali and National Film Archives of India, NFDC, for the special show of Kalia Mardan. सांस लेते रहना कोई सबूत नहीं, दिल से साबित करो कि जिंदा हो. कालिया मर्दन देखा तो ताली बजाओ यार जोर से. The projection team of INOX, students who have volunteered this event, Swa, who has designed and printed all these beautiful designs, 90.8, the MGM radio, then Premendra Mujumdar, who has provided a good seminar to us, and the great Fripeski juries also. Swapnil, who has made that beautiful signature film. Then Shiladitya Sen sir, C.P. Ramchandran sir, Latika Padgaonkar madam as the juries at Fripeski. Kishore Kadam sir is, for all the days he's present here, just kind of a delegate and very silently is watching all the films. Thank you very much, Kishore da, for supporting us. Datta Bal Saraf sir is also there. Thank you very much, sir. Padma Bhushan Deshpande, a senior journalist. C.K. Muralidharan sir, Seema Biswas ma'am, Joe Baby, Deepa Bhatia ji and Girish Joshi for being the wonderful juries of the 10th AIFF India competition. Then we have a group of Pragatishil Nagrik Sangh, the senior citizens. They are coming here and religiously watching all the films and guiding us. Thank you very much to them. A special thanks to Daily Hunt, who has spread this event all across the nation. Then Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University and all the professors and even their Vice Chancellor, sir, Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika, our police department, airport authorities at Chhatrapati Sambhajinagar Airport, the management of Fern Hotel, Hayat Hotel, and the MGM Salt Hotel, our vehicle team, and so many other people. So I have only 2 minutes. I think I have completed 1 minute. Then finally, all the dignitaries sitting here to support this event. We have Kamal Soni sir. Vibrantly, he has provided everything which is possible in this Prozone Mall. So thank you very much, sir. Then we have Chandrakant Kulkarni sir. We need to tell it to our delegates and the announcers that his name is Chandrakant Kulkarni, and in the official event, you must, address him as Chandrakant Kulkarni, not Chandu Dada. Because he's the Dada, although he looks very polite. Then we have Honorable Vice Chancellor sir, Vilas Sapkal sir. He supports us very well, and we are so fortunate that we have a Vice Chancellor who watches at least 2 films per day. Thanks to Sapkal ma'am also. She's sitting there and she watches maximum films and guides us about, what kind of films we must have. We have Savalkar sir here. I feel that, no other government in India, they support the film activity like this. They have this Marathi Chitrapat Rangabhumi Vikas Mahamandal and even the Film City with all the state-of-the-art facilities. And all the way, even Khage sir was also there, and even sir is also there. And that kind of support, I don't feel that any other government is giving. Thank you very much, sir, to the entire team. And then we have Farah Khan ma'am. इनके आभार तो आपको ही व्यक्त करने पड़ेंगे, तो बजाओ ताली. आशुतोष गुवारीकर सर. क्या कहूँ और कहने को क्या रह गया, तो तालियां ही है. I always say, and our organizing team also always say, the visitors also say that you kids are very, very fortunate. Fortunate in the form of Ankush Rao Kadam sir,
आपके पास अगर ख्वाब है और आपके अगर पंखों में ताकत है तो आप इनके पास जाइए, आपकी उड़ान बहुत शानदार हो जाएगी। थैंक यू वेरी मच सर। Then we have our own Nandakishore Kagliwal sir, who has dreamed about this festival 12 years back. और एक कहीं आइडिया आ गई, बेसिकली इनटू द बिजनेस ऑफ सीड्स। तो ये कोई खेत वाले ही सीड में ये नहीं है, इस फेस्टिवल का भी बीज इन्होंने बोया 12 साल पहले, और आज देखो ये कितना, मतलब उनके आम बहुत फेमस है बाकी फलों के साथ साथ। तो ये देखो ये वृक्ष कितना महान हो गया है, कितने लोग यहाँ पे जुड़ गए हैं। ये एक ताकत होती है शुद्ध विचार की। थैंक यू वेरी मच सर। देन रसूल पोकेटी सर, जिनके आभार तो पूरा हिंदुस्तान मानता है कि जिन्होंने ऑस्कर ला के दिया, हम भी उसमें शामिल हो जाते हैं। अगले बार इसी जोशो खरोश से आप सर यहाँ पे ज़रूर जुड़ जाइए। देन वी हैव सुनील सुक्तनकर सर, उनके मैं आभार मानूंगा तो वो शायद गुस्सा करेंगे, तो आप जोरदार तालियां बजाओ। वी हैव अ ब्यूटीफुल एंकर जिन्होंने हमें बहुत प्रेरित किया ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज के लिए, तो एक बार ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज उनके लिए हो जाए। उसके साथ साथ काफ़ी सारे लोग यहाँ पे ऑर्गेनाइजेशन में जुड़े हैं, सबके नाम लूँगा तो वक्त की नज़ाकत को झुटलाना होगा, तो उनके लिए भी सबके बहुत बहुत आभार। और जितने भी लोग इसके साथ जुड़े हैं उन सबके आभार। बड़े ही आनंद से नीलेश राउत साहब ने अपनी गर्दन हिलाई है, तो इसका मतलब मेरा काम मैंने ठीक कर दिया है। तो ये सब कुछ जमाने के लिए और मुझे भी अभी छुट्टी देने के लिए मैं उनके भी आभार मानता हूँ। ये उम्मीद करते हैं कि जैसे एक एक स्टेप से हम आगे बढ़ते गए हैं, बेहतरीन से बेहतरीन चीज़ें यहाँ पे आई है, बेहतरीन से बेहतरीन ख्वाबों को, सपनों को यहाँ पर एक कैनवास देने का काम यहाँ पे हुआ है। आप सभी के सहकार्य से इसे जारी रखते हैं। माना कि इस जहाँ को गुलजार न कर सके, कुछ खार तो कम कर गए, गुजरे जिधर से हम। तो आइए छत्रपति संभाजी नगर से साल में एक बार जरूर गुजरिए और हमें आशीर्वाद देते रहिए। धन्यवाद, बहुत बहुत आभार।